जालन्याच्या पळशी येथे मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले होते। रावसाहेब दानवेंच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडलाय। मराठा आंदोलकांना दानवेंची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारायचा होता, मात्र स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी दानवेंची भेट घेऊ न दिल्याचा आरोप मराठी आंदोलकांनी केलाय आणि यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली। आरक्षणाची मर्यादा 73% नेण्याची भूमिका म्हणजे राहुल गांधींनी दाखवलेले लॉलीपॉप आहे, अशी टीका मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केलाय। संधीची समानता हे तत्व लक्षात घ्या। EWS आरक्षण अस्तित्वात असताना जाती आधारित आरक्षणामध्ये वाढ कशी करणार याबाबत स्पष्टता नसल्याचंही कोंढरे म्हणाले। उत्तमराव जानकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे। 1000 कोटींचा घोटाळा करणारा कावळा भाजपला सापडला आणि त्या कावळ्याला चुना लावून बगळा केला असा चिमटा उत्तमराव जानकर यांनी काढला। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांचे आभार मानलेत। बारामतीमध्ये 3 पिढ्या एकाही मतदाराला किंमत नव्हती, आज प्रत्येक मतदाराला किंमत आली असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय। शरद पवार 3.5 जिल्ह्यांचे नेते होते, मात्र आता ते फक्त बारामतीमध्ये अडकल्याचं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे। उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची वाईमध्ये सभा झाली। या सभेत उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली आहे। जर शशिकांत शिंदे सारखा उमेदवार निवडून आला तर घरातील तिजोरीला वेल्डिंग करावं लागेल असा उपरोधक टोला शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंना लगावलाय। ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रचाराला सुरुवात केली। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे तसेच मित्रपक्षांचे कार्यकर्ते म्हस्केंच्या प्रचारात उतरलेत। त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात रेल्वे प्रवाशांशी संवाद साधून केली आहे।